नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता कापसाच्या भावामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे आणि आपण ते पाहत आलो आहोत. कारण आता कापसाच्या भावाने खूप उच्चांक गाठला होता, खूप मोठा पल्लाही गाठला होता आणि त्यानंतर मग हळूहळू काय झालेलं आहे, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे. म्हणजे कापसाच्या भावामध्ये सारखे चढ-उतार काय होत राहत असतात. कधी काळी बाजारामध्ये भरघोस शेतकऱ्याचा माल जर आला तर भावामध्ये आणखीन थोडंसं भाव काय होतो, खाली येतो आणि जर बाजारामध्ये जर कापूस कमी जर आला समजा, तर भावामध्ये मग आणखीन वाढ होत आहे. आहे की नाही? असं सर्वच मालाचं चालू असतं. तसं कापसाचंही आहे. कापसाच्या ह्या भावामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणावर बदल आहे आणि झालेलाही आहे. कारण आता पाठीमागं पाहिलं तर आपण 8,000च्या पुढं 8,500च्या आसपास कापूस गेला होता. त्यानंतर परत रिवर्स आलेला आहे. असं पाठीमागं त्याचे भाव काय झालेले आहेत, घसरलेले आहेत. आता त्यानंतर 81, 8,000 आहे का नाही? आता नंतर तर आणखीनच काय झालेलं आहे, खूप मोठा बदल झालेला आहे. आणि व्यापारी वर्गाने आणखीन खाली कापूस आणलेला आहे असं म्हणलं तरी काही अडचण नाही. आता जवळपास 200 कमी 78, 79 काय करत आहेत घेत आहेत. म्हणजे कापसाचा भाव आहे असं म्हणलं तरी काही अडचण नाही. त्यामध्ये आणखीनच काय झालेलं आहे, खूप मोठ्या प्रमाणावर बदल होत चाललेला आहे. आणि एकीकडे तुरीचं काय केलेलं आहे, उच्चांक गाठलेला आहे आणि कापसाचं काय झालेलं आहे, भाव स्थिर म्हणजे मायनस होत चाललेले आहेत. 8,000च्याही आत चाललेले आहे. तर ठीक आहे, बाजारभाव खूप मोठा आहे. कापसाचं मार्केट हे खूप मोठं असल्याकारणानं थोडंसं ह्याच्यामध्ये चढ-उतार काय झालेले आहे, होतच राहत आहे. मग ज्या शेतकऱ्यांचा कापूस विकला असं नसेल, तर त्यांनी थोडंसं विकलं तरी काही अडचण नाही. ज्या भावाच्या आशेने खूप शेतकरी काय करत असतात, कापूस ठेवत असतात. पण सध्या काय झालेलं आहे, आता कापसाचं मार्केट थोडंसं ढासळलेलं आहे असं म्हणलं तरी काही अडचण नाही. त्यामुळं मग ज्या शेतकऱ्यांनी जर कापूस ठेवला असेल, तर मग विकायची घाई करायची नाही. आणखीन कापसामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहेत. भावामध्येही चेंजेस होणार आहेत. कधी आणखीनही भाव मग काय होऊ शकतात, वाढू शकतात. त्यामुळं मग काय करायचं आहे, थोडंसं थांबून आता कापूस घातला तरी काही अडचण नाही आणि जवळपास बऱ्याच शेतकऱ्याचे कापूस काय केलेले आहेत, मार्केटला गेलेले आहेत. आता राहिले ते 20% कापूस फक्त शेतकऱ्यांनी काय केलेले आहे, थप्पी आहे का नाही, ठेवलेले आहेत आणि 20% शेतकरी फक्त काय करणार आहेत, भावाच्या आशेने कापूस विकण्यासाठी थांबलेले असल्या कारणानं त्यांनी अद्याप कापूस आपला स्वतःचा विकलेला नाही. आणि मग जे 80% शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, तर सर्वच कापसाचं जे आहे ते मार्केटला विक्री केलेली आहेत. म्हणजे जे मग शासकीय हमीभाव असतील म्हणा, त्यानंतर CCIला CCI जे शासन कापूस खरेदी करत होतं का नाही, त्या टायमालाही बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वतःहून काय केलेले आहेत, मार्केटला कापूस घातलेले आहेत, म्हणजे विकलेले आहेत. CCIला काय केलेले आहेत, दिलेले आहेत. तसंच आता जवळपास श भावाच्या आशेने शेतकरी थांबले होते. त्यानंतरही परत 8,000च्या आतमध्ये कापूस आलेला आहे आणि आता तुरीचा भाव काय झालेला आहे, उच्चांक तुरीने घेतलेला असल्या कारणानं मग कापसाचे भाव थोडेसे स्थिरावलेले आहेत. पण आणखीनच भावामध्ये काय होणार आहे, वाढ होणार आहे. जरी भाव आता 78, 79 जरी कापसाचा झालेला असला, तरी आणखीन त्याच्यामध्ये खूप मोठा बदल होणार आहे. मोठ्या प्रमाणावर भाव काय होणार आहे, तर वाढणार आहे. तर मग ज्या शेतकऱ्यांनी कापूस ठेवला असेल, त्यांनी काही गडबड वगैरे करायची नाही. आणखीन थोडासा काय होणार आहे, 1% भावाचा वाढणार आहे आणि मिनिमम 8च्या आसपास किंवा मग 8च्या पुढूनच कापूस काय होणार आहे, राहणार आहे. त्यापेक्षा जास्त होऊ शकतो, काही सांगता येत नाही. कारण यावर्षी खूप मोठ्या प्रमाणावर काय झालेलं आहे, अतिवृष्टी, नुकसान भरपाई, पूर परिस्थितीने शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झाले असल्या कारणानं कापसाचं जे उत्पादन आहे ते अपेक्षेपेक्षा कमी झाल्यामुळंच काय झालेलं आहे, ह्या भावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालेले आपल्याला पाहावयास मिळत आहेत. नसता मग आपण जे शासकीय कापूस खरेदी करतात हमी भावाने, मग 8,110 आणि त्यामध्ये मग जसं कापसाचा आपली क्वालिटी असेल तशा हिशोबात मग आपल्या कापसाला काय लागतो, भाव लागतो आणि मग त्या हिशोबाने आपल्याला काय केले जातात, पैसे मिळतात. हे शासन कापूस खरेदी करत असल्या कारणानं भावात थोडंसं काय झालेलं आहे,
बदल झालेला आहे. कारण शासनाने एक 8,110 रुपये हमी भाव जाहीर केले असल्याकारणानं खाजगी बाजारामध्ये त्यापेक्षा थोडंसं मार्केट जास्त असायला पाहिजे. पण ते तसं न होता काय झालेलं आहे, मार्केट थोडंसं खाली आलेलं आहे. खाली आल्याचं पाहावयास आपल्याला काय होत आहे, भेटत आहे. आणखीन त्याच्यामध्ये खूप मोठे बदल होतील. जे शेतकऱ्याकडे कापूस आहे त्यांनी घाई न करता थोडंसं थांबून कापूस विक्री केली तरी काही अडचण नाही. धन्यवाद.